माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. अरण्यकांड भाग 21. श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढचा भाग सुरू. इलवल ब्राह्मणाचे रूप घ्यायचा. संस्कृतमध्ये बोलून तो काही खऱ्या ब्राह्मणांना श्राद्धाचे भोजन करण्याचे आमंत्रण द्यायचं. ब्राह्मण येण्यापूर्वी इलवल वातापीला मेंढ्यांचे रूप घ्यायला सांगायचा. मग आपल्या भावाला शिजवल्यावर इलवल आमंत्रित ब्राह्मणाला ते मांस खाऊ घालायचा. अशा तऱ्हेने वातापीने ब्राह्मणांच्या पोटात प्रवेश केल्यावर इलवल मोठ्याने ओरडायचा, हे बंधो आता कृपया बाहेर ये. हजर होण्यासाठी असा हुकूम झाल्यावर वातापी ब्राह्मणाचे पोट फाडायचा, मेंढ्यांचा आवाज काढत बाहेर यायचा. अशा तऱ्हेने दोघा राक्षसांनी हजारो ब्राह्मणांना मारले. सरते शेवटी देवी देवतांच्या विनंतीवरून अगस्त्यमुनी आमंत्रित पाहुणे म्हणून तेथे गेले. अगस्त्यमुनीने मेंढ्यांच्या रूपातील वातापीला खाऊन टाकले. पण इल्वाने जेव्हा भावाला हाक मारली तेव्हा ऋषींनी सांगितले, मी वातापीला आधीच पचवले आहे, यमराजाकडे त्याला पाठवले आहे. हे ऐकताच इल्वाने रागाच्या भरात अगस्त्य ऋषींवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. तथापि ऋषींनी एका क्रुद्ध दृष्टिक्षेपाने त्याला जाळून भस्मसात केले. तेव्हापासून राक्षसांना अगस्त्य मुनींचे भय वाटते. म्हणूनच त्यांना आश्रम राक्षसाच्या हल्ल्यापासून मुक्त आहे. रामाने जेव्हा अगस्त्य ऋषींच्या आश्रमात प्रवेश केला तेव्हा त्यांना बसण्यासाठी आसने देऊन त्यांचे योग्य प्रकारे स्वागत केले गेले. भोजन झाल्यावर अगस्त्य ऋषींनी रामांना विश्वकर्म्याने घडविलेले भगवान विष्णूंचे धनुष्य, इंद्रदेवांचे 2 अक्षय भाते, ब्रह्मदेवांचा मोग बाण, सुवर्ण जडित तलवार भेट म्हणून दिली. सीतेकडे वळून त्याची प्रशंसा करीत अगस्त्य ऋषी म्हणाले, आपल्या पतिदेवासाठी अशा कष्टाचा स्वेच्छेने स्वीकार करून तू चिरंतन कीर्ती संपादन केली आहे. हे तुझे कृत्य विशेषतः कौतुकास्पद, कारण सृष्टीच्या उत्पत्तीपासूनच जोवर पतीची भरभराट असते तोवरच त्याच्यावर प्रेम करणे असाच स्त्रियांचा स्वभाव राहिलेला आहे. त्यानंतर रामाने अगस्त्यमुनींना निवासासाठी एखादी जागा सुचवायला सांगितले. थोडा विचार करून ऋषींनी तिथून 16 मैल लांब अंतरावर गोदावरी नदीच्या काठी असलेली पंचवटी ही जागा सुचवली. राम तेथून निघण्यापूर्वी अगस्त्य मुनीने त्यांना विश्वासात घेऊन सांगितले, माझ्या योग सामर्थ्याच्या जोरावर मी तुझे पूर्ण आयुष्य जाणून आहे. तुझ्या प्रती असणाऱ्या प्रेमामुळे माझे योग सामर्थ्य अधिकच वाढले आहे. ऋषींच्या आश्रमातून निघाल्यावर पंचवटीच्या दिशेने प्रवास करीत असताना राम, लक्ष्मण, सीतेला प्रचंड असा गिधाडांचा राजा जटायू भेटला. सुरुवातीला हा कुणी राक्षस असावा असे वाटून रामाने त्याला ओळखून घ्यायला सांगितले. मृदू शब्दात जटायू उतरला, प्रिय मुला, मी तुमच्या पित्याचा एक चांगला स्नेही होतो. फार पूर्वी कश्यपाने दक्षाच्या 8 कन्याशी विवाह केला. विनतेपासून अरुण जन्मला. तामसापासून सेनीने जन्म घेतला. मी अरुण, त्याची पत्नी सेनी यांचा पुत्र असून माझे नाव जटायू. प्रिय रामा, तुमचा प्रामाणिक सेवक म्हणून माझा स्वीकार करावा. या अरण्यात अनेक भयंकर राक्षसाचा वास असल्याने जेव्हा जेव्हा तुम्ही लक्ष्मण तुमची कुटी सोडून जाल तेव्हा मी सीतेचे रक्षण करेल. आपल्या पित्याची जटायूचे आधीचे संबंध असल्याने रामाने जटायूला आदरपूर्वक अभिवादन केले. गुद्र राजा त्यांच्या समवेत पंचवटीपर्यंत आला. मार्गावर पूर्ण वेळ त्यांचे सगळीकडे बारीक लक्ष होते. पंचवटीस आल्यावर कुटी बांधण्यासाठी सुयोग्य राजा जागा निवडून राम म्हणाले, आपले निवासस्थान एखाद्या तळ्याच्या वा नदीच्या काठी बनवणे चांगले, कारण पाणी आणि हिरवळ जेथे असते तेथेच सुंदर निसर्ग सौंदर्य असते. रामाने गोदावरी तीरावरील एक जागा निवडली. तेथे बाजूलाच गुलाबी निळ्या रंगाच्या कमळांनी नटलेले एक तळे होते. इथली भूमी सपाट होती. संपूर्ण परिसराचा देखावा तेथून दृष्टीपथात येत होता. मोरांच्या आवाजाबरोबर नदीतील हंस, पान, पक्षी यांचेही आवाज जवळपासच्या टेकड्यातील गुहांमधून प्रतिध्वनित होऊन तेथे ऐकू येत होते. एक सुयोग्य कुटी बांधल्यावर त्याने फुले वाहून तिची पूजा केली. रामाने आनंदाने आत प्रवेश केला. हळूहळू हिवाळा येऊन ठेपला. तशा सकाळच्या सूर्यकिरणाचा स्पर्श सुखद वाटू लागला. एके सकाळी राम, लक्ष्मण नदीत स्नान करून नुकतेच परतले होते. आपल्या धर्म कर्तव्याबद्दल चर्चा करीत होते. तेवढ्यात एक राक्षसी त्या जागी आली. ठिकाणी रामांना पाहिल्याबरोबर ती त्यांच्याकडे आकर्षित झाली. जळालती श्यामल हिरवट निळसर अंगकांती, कमळाच्या पाकळ्यांसारखे नयन असलेले राम
मानवी स्वरूपातील कामदेवच भासत होते. तथापि राक्षसीचा चेहरा मात्र अत्यंत क्रूप होता. तिचे भले मोठे पोट मोठे आलेले होते, स्तन सूक्ष्म होती, डोळे वेडेवाकडे होते, केस तांबूस होते. रामाची काया तरुण सोडल पिळदार राजसी चिन्हाने युक्त होती, तर राक्षसी मात्र प्रौढ असून तिचे शरीर अगदी बेसूर होते. जरी ती आपले रूप आपल्या इच्छेनुसार बदलू शकत होती, तरी रामांना पाहून ती एवढी कामातुर झाली की आपले ओंगळ वाणे रूप बदलायला सुद्धा विसरून गेली. ती रामाच्या समोर येऊन म्हणू लागली, हे रेखण्या पुरुषा, कृपा करून मला सांग की तू कोण? एका तपस्व्याच्या वेशात या अरण्यात का आलेला? तू तपस्व्याचा वेश परिधान केला आहे, जटाभारही धारण केला, तरी तू स्वतः धनुष्य बाळगतोस, बरोबर एक स्त्री ठेवतोस. राक्षसाने व्यापलेल्या या भागात तू का आला? कृपया मला सांग, तू कोण, आणि मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो. उत्तरादाखल रामाने आपल्या वनवासास कारणीभूत झालेले प्रसंग थोडक्यात विशद केले. त्याने राक्षसीला ती कोण ते विचारले. प्रेमवेळ राक्षसी उतरली, हे कमलनयना, सत्य काय ते ऐक. माझे नाव शूर्पणखा. मी रावण, कुंभकर्ण, विभीषण, खर, दूषण यांची बहीण. मी अरण्यात राहते. सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात भीती निर्माण करते. माझे भाऊ जरी सामर्थ्यवान असले तरी मी त्यांच्यापेक्षाही वरचढ आहे. मला मोकळेपणाने सांगितलेच पाहिजे की मी प्रकर्षाने तुझ्या प्रेमात पडले आहे. तू माझा पती झाला पाहिजेच अशा माझ्या मनाने निर्धार केलेला. तू तुझा कुरूप अनाकर्ष बायकोचा त्याग कर, कारण ती तुझ्यासारख्या मानवीरांच्या योग्यतेची नाही. मी अतिशय सामर्थ्यशाली, माझ्या इच्छेनुसार कुठेही जाऊ शकते, म्हणून मी तुझी योग्य जोडीदार होऊ शकेन. सर्वप्रथम मी क्लेश पोट असलेल्या सीतेला तुझा भाऊ लक्ष्मण यांना खाऊन टाकते. त्यानंतर आपण सुंदर दंडकारण्यातल्या पर्वत दऱ्यांमधून एकत्र मौज करायला मोकळे हो. राक्षसीने प्रेम भरल्या नजरेने एक कटाक्ष रामावर टाकला. तसे तिने मांडलेल्या प्रस्तावाला राम मनापासून हसले. विनोदाने राम म्हणाले, मी आधीच विवाहित आहे. तुझ्यासारखी तरुण सुंदर मुलगी सवतीवर राहणे कदापि पसंत करणार नाही. तथापि माझा भाऊ, जो माझ्यापेक्षाही थोरवीर आहे, त्याच्यासोबत त्याची पत्नी नाही, म्हणून तू त्याच्याशी विवाह करावा असे मी सुचवितो. शूर्पणखेने रामाचे बोलणे गंभीरपणे घेतले. रामांना सोडून ती लक्ष्मणाकडे वळली. बघा, विकार वासनेने पुरेपूर भरलेली शूर्पणखा म्हणाली, प्रिय सुंदर वीरा, तू खरोखर तुझ्या भावापेक्षा अधिक सामर्थ्यवान, आकर्षक, म्हणून तू मला विवाह करण्यास अधिक योग्यतेचा वाटतो. ये, मला तुझी पत्नी म्हणून स्वीकार कर. वैवाहिक जीवनाचा परमानंद उपभोगत आपण त्या वनातून एकत्र भटकूया. लक्ष्मण हसत म्हणाले, कोमलकांती, सुंदर अवयव असलेल्या स्त्रिये, तुला माहीत असायला हवे की मी माझ्या मोठ्या भावाचा सेवक, म्हणून माझ्याशी विवाह केलास तर तू त्याची दासी होशील. मला वाटते रामाची द्वितीय पत्नी म्हणून तू अधिक बरी, कारण काही काळातच राम वय वाढत चाललेल्या बेडौल असलेल्या सीतेचा त्याग करून तुझा एकटीचा स्वीकार करतील. तुझा चेहरा सुंदर, गोड, हास्याने शोभायमान, तुझे विशाल स्तन, सड पातळ कटी, रुंद नितंब कोणत्याही पुरुषाला इतर स्त्रियांचा विसर पडेल. तुझा मोह कोण आवरू शकेल? तू रामाशी विवाह कर, ते त्याच्या कुरूप पत्नीचा त्याग करतील. राम लक्ष्मण आपले चेष्टा करीत आहे की काय, हे मूर्ख शूर्पणखेला समजलेच नाही. म्हणून पुन्हा रामाकडे वळून ती म्हणाली, तुला ही क्रूप सीता फारच प्रिय दिसते, म्हणून मी तिला आत्ताच खाऊन टाकते. तुला बळजबरीने माझा पती बनवते. असे म्हणत शूर्पणखा सीतेच्या दिशेने धावली. तथापि रामाने तिला अडवले. ते लक्ष्मणाला म्हणाले, सीतेला धोका होईल अशा कोणत्याही पद्धतीने तू या राक्षसीची चेष्टा करू नकोस. आता तिला असे विद्रूप कर की तिला चांगलीच अद्दल घडेल. रामाच्या आज्ञेवरून लक्ष्मणाने आपली तलवार उपसली. रामाच्या देखत क्षणार्धात तिचे नाक कान कापले. शूर्पणखा वेदनेने वेळली. रक्तबंबाळ मूक घेऊन ती रानात पळून गेली. ती लगेच जनस्थानी गेली, जेथे तिचा बंधू खर अनेक राक्षसीबरोबर राहत होता. राक्षसांबरोबर राहत होता हो. भयभीत झालेल्या, रक्ताने माखलेल्या शूर्पणखेने दुःख वेगाने रडत स्वतःला भावाच्या पायावर झोपून दिले. खराने पाहिले की त्याची भगिनी असंबद्धपणे काय घडले हे सांगण्याचा प्रयत्न करीत होती. आपल्या बहिणीची अशी छिन्न भिन्न अवस्था पाहून खराचे हृदय भय क्रोधाने भरून गेले. पायाखाली तुडवण्याला गेलेल्या सापासारखे फुटकर सोडीत खर म्हणाला, हे भगिनी,
कृपया उठ, शांत हो, स्वतःवर संयम म्हणून मिळवून काय घडले ते मला स्पष्टपणे सांग. तुला जखमी करायचे धाडस कोणी केले? त्याच्याही लक्षात आले नाही का की असे करून त्याचे विषच प्राशन केले गेले काय? असा कोणी देव, राक्षस, गंधर्व, ऋषी नाही जो तुला इजा करून स्वतःच्या प्राणांची रक्षा करू शकेल. कोण तो अपराधी ते मला सांग. माझ्या तीक्ष्ण बाणाने मी त्याचे रक्त प्राशन करेन. जोराजोरात हुंके देत शूर्पणखा उत्तरली. जवळच दंड करण्यात राम लक्ष्मण हे दोघेही बंधू राहतात. ते देवता आहेत की राक्षस ते मला ठाऊक नाही. तथापि त्यांनी माझा चेहरा विद्रूप केला. त्यामुळे त्यांचे रक्त प्राशन केल्यावरच मला समाधान मिळेल. घराणे मग राक्षसांपैकी सर्वात सामर्थ्यशाली अशा 14 जणांना बोलावले. त्यांना राम, लक्ष्मण, सीता यांचा वध करण्यासाठी शूर्पणखे बरोबर पाठवून दिले. राक्षस जेव्हा तेथे पोहोचले तेव्हा सीतेसह कुटीत बसले होते. लक्ष्मण दरवाजावर पहारा देत होते. त्या भयानक नरभक्षसांना पाहून रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली की मी राक्षसांची लढतो तोवर तू सीतेजवळ थांब. रामाने मग राक्षसांना आव्हान केले, आम्ही अरण्यात तुमच्या क्रूर कृत्यापासून ऋषींचे संरक्षण करण्यास आलेलो आहोत. आम्ही फक्त फळे कंदमुळे खाऊन तपाचरणाचे जीवन जगतो. तुम्ही आम्हाला त्रास देण्यासाठी येथे का म्हणून आलात? तुम्हाला जर स्वतःचे प्राणप्रिय असतील तर आत्ताच माघारी वळा. इतक्या धैर्याने आपल्याला आव्हान दिलेले पाहून आश्चर्यचकित झालेले राक्षस लाल भडक डोळ्यांनी रामाकडे पाहत म्हणाले, आमचे स्वामी खरे हे तुझ्यावर फार क्रोधित झाले. त्यांनी तुला मारून टाकण्याची आम्हाला आज्ञा केली. तू आम्हा सगळ्यांसोबत लढण्याची आशाच कशी करतो बरं? एका क्षणातच आम्ही आपल्या शस्त्राने तुला चिरडून मारून टाकू. असे म्हणत शस्त्रे उगारून राक्षस रामावर धावून गेले. तथापि 14 बाणात रामाने त्यांच्या शस्त्राचे तुकडे तुकडे केले. आणखी 14 बाणाने त्यांनी त्यांच्या हृदयाचा वेध घेतला. अशा तऱ्हेने बुंदे तोडून टाकलेल्या वृक्षाप्रमाणे ते राक्षस रक्तबंबाळ होऊन जमिनीवर मृत पडले. भीतीने थरथर कापणाऱ्या शूर्पणखेने आपल्या भावाकडे पलायन केले. झालेल्या संहाराची माहिती त्याला दिली. ती म्हणाली, तू या राक्षसांना राम लक्ष्मणाला मारण्यासाठी माझ्याबरोबर पाठवून माझे सांत्वन करायचा प्रयत्न केलास, पण त्यांनी सहजपणे सर्व राक्षसांना ठार मारले. आता राम, सीता, लक्ष्मणाला मारण्यासाठी तू स्वतःच गेले पाहिजे. त्यांनी माझ्या बाबतीत जे केले त्याचा जर तू सूड घेतला नाही तर लज्जेपोटी मला प्राणत्याग करावा लागेल. असे म्हणत दुःखाने वेडीपिशी झालेली शूर्पणखा जमिनीवर पडली. आपल्या पोटावर मारून घेत विलाप करू लागली. आपल्या बहिणीचे कठोर शब्द ऐकून खर अधिकच क्रोधित झाला. त्याने शपथ घेतली, हे भगिनी, तुझ्या दुःखाचा त्याग कर. मी तुला वचन देतो की मी आजच राम लक्ष्मणाला ठार मारेन, म्हणजे तुला त्याचे रक्त प्राशन करता येईल. हे ऐकल्यावर शूर्पणखेचे काहीचे सांत्वन झाले. खराने मग आपला भाऊ दूषण याला आपला रथ, शस्त्रे आणण्याची 14,000 राक्षसांचे सैन्य एकत्रित करण्याची आज्ञा दिली. मग खर आपल्या रथावर आरूढ झाला. आपल्या राक्षस सेनेबरोबर दंडकारण्याकडे निघाला. राक्षस पुढे जात असताना काळ्या ढगांनी रक्त मिश्रित पावसाचा त्यांच्यावर वर्षाव करण्यास सुरुवात केली. त्यामुळे खराच्या रथाचे घोडे घसरून पडायला लागले. एक गिधाड आले. खराच्या ध्वजदंडावर विश्रांतीसाठी बसले. गर्द लाल आभेने सूर्यप्रकाशाला झाकून टाकले. कोल्हे कुईक सुरू झाली तसा अंधार पडला. ग्रहण नसूनही राहूने सूर्याला ग्रासले. हे सारे घडत असताना खराचा डावा भाऊ भयानकपणे थरथरू लागला. त्याचा आवाज घोगरा फिका झाला. पुढे येणाऱ्या आपत्तीची लक्षणे दाखविणारे अपशकुन दिसूनही खर हसला. म्हणाला, राक्षसांनो, माझ्या महान सामर्थ्यामुळे मी अशा तथाकथित अपशकुनाची पर्वा करीत नाही. दरम्यान सर्व महान देवता, ऋषी या अद्भुत पूर्ण लढाईचे साक्षीदार होण्यासाठी आकाशात एकत्र जमले. राक्षस जसे पुढे सरकू लागले तसे राम स्वतःला जाणवलेल्या शुभ शकुनाची वर्णन लक्ष्मणापाशी करू लागले. माझे बाण आनंदी झाले आहे. माझे धनुष्य आनंदाने उसळत आहे. माझा उजवा बाहू स्फुरण पावत आहे. प्रिय बंधो, सीतेला ताबडतोब पर्वतावरील एखाद्या गुहेत घेऊन जा. काळजीपूर्वक तिच्यावर लक्ष ठेव. तोवर मी या राक्षसांचा शिरच्छेद करतो. लक्ष्मण सीता गेल्यावर रामाने तेजस्वी सोनेरी चिलखत धारण केले. जेव्हा राक्षस भयानक
गर्जना करीत त्यांच्या दिशेने पुढे सरसावले, तेव्हा रामाने आपल्या सर्वनाशी क्रोधाला आवरून एक भयंकर रूप धारण केले. राक्षस सैन्याने रामांना घेरले, तसे खराने 1000 बाण सोडले. इतर राक्षसाने गदा, भाले, तलवारी, कुऱ्हाडी अशा असंख्य शस्त्रांचा मारा रामावर केला. तथापि रामाने आपल्या बाणांनी शस्त्राचे सहजपणे तुकडे तुकडे करून टाकले. ते खूप घायाळ व रक्तबंबाळ झाले होते. तरी असे वाटत होते की त्यांना वेदना जाणवत नसाव्या. रामाने मग राक्षसावर 1000 बाण सोडले. त्याची ध्वज, धनुष्य, ढाली, चिलखते, शरीराचे अवयव यांचा विच्छेद केला. अनेक राक्षस त्यांच्या हत्ती, घोड्यासह तुकडे तुकडे झालेल्या रथासह मृत होऊन पडले. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. हरे नमः. जर श्रवण केले तर जय श्रीराम श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.